जगात अशी काही लोक आहेत की जी आज माउंट एव्हरेस्टच्या टॉप पर्यंत पोहोचलेली आहेत. म्हणजे चढून नाही बरं का, तर आपल्या कर्तृत्वाने किंवा आपल्या करिअरमध्ये खूप त्यांनी आपली अचिव्हमेंट खूप मोठी मिळवलेली आहे. तर अशा लोकांचा मूलांक काय असतो हे तुम्हाला फार म्हणजे जाणून घ्यायची इच्छा असेल नाही का. तर आज आपण ह्या लोकांचे मूलांक बघणार आहोत. मी तुम्हाला एक्झाम्पलच देते ना, तुम्ही ओळखा त्यांचे मूलांक काय आहेत ते. बिल गेट्स, मुकेश अंबानी, ॲलन मस्क आणि रतन टाटा यांचे मूलांक काय होता माहितीये तुम्हाला? बरोबर, नंबर 1. नंबर 1 ने शासित ही लोक होती. ही लोक म्हणजे ना स्वतःच्या करिअरमध्ये, स्वतःच्या अचिव्हमेंटमध्ये, स्वतःच्या बिझनेसमध्ये इतकी त्यांनी हाईट गाठलेली आहे. म्हणून मी मगाशी तुम्हाला माउंट एव्हरेस्टचं उदाहरण दिलं. तर अशा प्रकारे ही लोक आपल्या आपल्या बिझनेसमध्ये खूप मोठं नाव कमवलेलं आहे त्यांनी, आणि ही लोक मूलांक 1 नी रूल्ड असतात. नमस्कार, मी गीता कुलकर्णी. सोलफुल कनेक्शन्स विथ गीतामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपण पुन्हा एक नवीन मूलांक घेऊन भेटत आहोत, मूलांक नंबर 1. आता या मूलांक 1 ची स्पेशालिटी म्हणजे सर्वात पहिले सूर्य ग्रहाने शासित असतो. आता सूर्य म्हटल्यानंतर राजा आला, सूर्य म्हटल्यानंतर आमच्या न्यूमरोलॉजिकल भाषेमध्ये वडील आले. तर ह्यांच्या सारखंच ह्या लोकांचं एक नेचर असतं. तर तुम्हाला माहितीये का की सूर्य एक त्याच्यामध्ये एक असा स्टबननेस असतो, किंवा राजा म्हटल्यानंतर एक असा रूल करण्याची त्याची एक प्रवृत्ती असते. तर अशा प्रकारचे हे लोक या मूलांक 1 च्या अधिपत्याखाली येतात. सूर्य जसा उगवताना एकदम शांत उगवतो आणि मावळतानाही शांत मावळतो, पण त्याच्या मधला जो त्याचा पिरियड असतो तो एकदम तळपण्याचा असतो. सूर्य आकाशात जेव्हा तळपत असतो तेव्हा त्याची प्रखर ऊर्जा आपल्याला जाणवत असते. तसंच ह्या लोकांचं लाईफही असतं. हे लोक सुद्धा लहानपणापासून खूप स्ट्रगल करत आलेली असतात. आता मुकेश भाईंचंच उदाहरण घ्या ना. मुकेश भाई सुद्धा आपल्या वडिलांबरोबरती डोक्यावरती कापडाची ओझी घेऊन विकायला जायचे. तर अशा प्रकारे त्यांना लहानपणापासून कष्ट करण्याची आणि ह्याची सवय लागलेली असते, आणि त्यामुळे ते एका सर्टन हाईट पर्यंत पोहोचायला त्यांना त्यांचं आपोआप बालपणच मदत करत असतं. तर अशा प्रकारे खूप कष्टाने ही लोक वरती चढत असतात. यांच्यामध्ये लिडरशिप क्वालिटी जी असते ना ती 1 नंबर असते. लिडरशिप म्हणजे तुम्ही कुठल्याही गोष्टी, एखादी गोष्ट जर त्यांना सांगितलीत की आपल्याला अमुक अमुक गोष्ट करायची आहे, तर सगळ्यात पुढे हे असतील लिडरशिपसाठी. लिडरशिप क्वालिटी हा त्यांचा सगळ्यात मोठा गुण असतो. याच्यामध्ये ना हे खूप इमोशनल पण असतात. कधी कधी ही लोक इमोशनल सुद्धा होतात. आता हेच बघा ना, सूर्याला आपण जर वडील म्हणत असू तर वडिलांच्या डोळ्यात आपल्याला अश्रू कधीच दिसत नाहीत. ते नेहमी अश्रू लपवत असतात, आणि त्यामुळे ही लोक रडताना आपल्याला कधी दिसत नाहीत. पण ही लोक स्ट्रगल करताना आणि एकदम डॅशिंगली पुढे जाताना मात्र आपल्याला कायम दिसत असतात. इमोशनल असतात, पण न दाखवण्याची कलाही त्यांना अवगत असते. आता ह्याच्यानंतर ह्यांना जर एखादं अचिव्हमेंट आयुष्यात जर मिळाली नाही तर ही लोक ना खूप फ्रस्ट्रेट होतात. आणि ह्या लोकांना जसं आपण गाडीमध्ये पेट्रोल घालतो, त्या पेट्रोलमुळे गाडीला ऊर्जा मिळते आणि ती गाडी व्यवस्थित आपली मैलोन मैल चालू शकते. त्याप्रमाणे अचिव्हमेंट्स यांच्या आयुष्यात आल्यामुळे खूप लांबचा पल्ला गाठण्यासाठी यांना खूप छान प्रकारे मदत होत असते. ही लोक ना एक बेंचमार्क सेट करण्यात खूप पुढे असतात, आणि ह्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा खूप लोक प्रयत्न करत असतात, पण ह्यांच्यापर्यंत पोहोचणं खूप कठीण असतं. कारण ते नंबर 1 नी रूल्ड असतात, आणि त्यांच्या मागे संपूर्ण त्यांची ऊर्जा असते, त्यांची लिडरशिप असते, त्यांचे गुणच काही वेगळे आहेत हो. त्यामुळे ही लोक खूप पुढे जातात, आणि कितीही आपण प्रयत्न केले तरी मूलांक नंबर 1 हा ऑलवेज नंबर 1च राहतो. सूर्यग्रहाने शासित हे मूलांक 1 वाले असल्यामुळे हे कायम सूर्यासारखेच, सूर्य जसा राजा आहे तो राजा नेहमी फर्स्ट सिटीजन असतो नाही का, तर तसेच ही लोक सेंटर ऑफ अट्रॅक्शन प्रत्येक ग्रुपमध्ये त्यांचं हे असतात. कारण की कुठेही जा तुम्ही, आता आपल्या रतन टाटा म्हणा किंवा मुकेश अंबानीजी म्हणा, तर ह्यांचं कसं आहे, कुठेही गेल्यानंतर आज अख्खं बॉलिवूड मुकेश अंबानींच्या घरी येतो, किंवा कोणीही कुणाचंही नाव घ्या, त्यांच्यासाठी आज त्यांनी अनंत अंबानींच्या लग्नामध्ये त्याने कुठले कुठले साधू संत सगळ्यांना त्यांनी अट्रॅक्ट केलं आणि त्यांच्या लग्नाला बोलवलं. तर म्हणजे काय की त्यांच्याकडे अट्रॅक्ट लोक पटकन होतात, आणि सेंटर ऑफ अट्रॅक्शन ते स्वतः असतात. राजा हा मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे जसा इमोशनल असतो तसाच अल्लडही असू शकतो. तुम्हाला माहिती आहे का
की ह्यांच्या स्वभावात ना एक छोटंसं मूल दडलेलं असतं. यांचा स्वभाव ना ऑलवेज असा एक छोट्या मुलासारखा अल्लड असतो आणि छानपैकी ती लोक मजा मस्ती मस्करी असं सुद्धा करू शकतात. हा एक त्यांचा अजून एक गुण असतो त्यांच्यामध्ये दडलेला. तर जसे इमोशनल असतात तसेच ते अल्लडही असू शकतात. अजून एक उदाहरण मी तुम्हाला इथे देऊ इच्छिते, रतन टाटा यांचं. रतन टाटा सुद्धा आपल्या बिझनेसमध्ये त्यांनी स्वतः डेव्हलप केलेला त्यांचा बिझनेस हा केवढ्या वरपर्यंत त्यांनी नेऊन ठेवला हे तुम्ही सगळेजण जाणतात. इतकं त्यांची अचिव्हमेंट होती की त्यांच्या मृत्यूनंतर सुद्धा आपल्या देशातूनच नाही तर विदेशातून सुद्धा लोक त्यांच्या फ्युनरलला आले होते आणि त्यांचं प्रेम इतकं होतं ना की म्हणजे देशोदेशी त्यांचं प्रेम हे पोचलेलं होतं. तसेच त्यांना ना वेगवेगळ्या NGOs मध्ये वगैरे सुद्धा कामं करण्याची किंवा वेगवेगळ्या प्राणी म्हणजे स्पेशली त्यांचं श्वानप्रेम खूप प्रसिद्ध आहे. तर श्वानाच्या बाबतीत सुद्धा त्यांना खूप प्रेम असल्यामुळे त्यांचा अल्लडपणा जो होता की नाही तो तिथे श्वानप्रेमामध्ये दिसायचा की ते एकटेच असल्यामुळे त्यांना फॅमिली लाईफ असं नव्हतं, पण त्यांनी आजूबाजूला जमवलेली जी लोक होती ना तीच त्यांची फॅमिली होती. श्वान हेच त्यांची फॅमिली होती, त्यामुळे त्यांच्यामध्ये ते खूप छान रमायचे. रतन टाटा यांचं अजून एक उदाहरण मी तुम्हाला देऊ इच्छिते की रतन टाटा यांनी ना आपल्या कुठल्याही त्यांच्या 5 स्टार हॉटेलमध्ये, ताज सारख्या 5 स्टार हॉटेलमध्ये सुद्धा त्यांच्या रस्त्यावरच्या स्ट्रीट डॉग्सना येण्या जाण्याला बंदी घातलेली नव्हती. तर अशा प्रकारे एवढ्या छोट्या छोट्या गोष्टीत किंवा रतन टाटा हे अनेक NGOsशी जोडलेले होते. तसंच मुकेश अंबानी भाईंचं पण आहे की ते सुद्धा अनेक NGOsशी जोडलेले आहेत. की म्हणजेच काय मित्रांनो की राजा सूर्य हा जसा कायम त्याची ऊर्जा लोकांना देत असतो तसे ही लोक आपली ऊर्जा लोकांना द्यायला खूप उत्सुक असतात आणि हे टेकर नसतात तर गिव्हर असतात. हे ऑलवेज गिव्हर असल्यामुळे हे कुठेतरी एका हाय लेवलला जाऊन बसलेले असतात. तर लक्षात ठेवा त्यांचा हा अजून एक गुण आहे. आता अजून एक उदाहरण मी तुम्हाला देऊ इच्छिते, बिल गेट्स. बिल गेट्स यांनी आहे ना हे आपले भारताची सिटिझनशिप त्यांच्याकडे नसून सुद्धा आज त्यांनी भारतातील पोलिओ इरॅडिकेशनसाठी जी काही मदत केलेली आहे ती खूप मोलाची आहे भारतासाठी. त्यांनी काही लाखो करोडो डॉलर्स भारताला पोलिओ इरॅडिकेशनसाठी दिलेले होते आणि त्यामुळे आज भारतातून पोलिओ निघून जाण्यासाठी तो एक महत्वाचा वाटा आपल्याला त्यांनी दिलेला आहे. म्हणजेच काय मित्रांनो की ही लोक राजासारखी राजाच्या लेव्हललाच राहतात आणि आपल्या प्रजेची काळजी घ्यायला चुकत नाहीत. या लोकांचा ना अहंकार कधी दुखवायला जाऊ नका, कारण यांना त्यांचा अहंकार खूप प्रिय असतो. इथे मी तुम्हाला एलन मस्क यांचं उदाहरण देऊ इच्छिते. ट्विटरचे जे सर्व आहेत एलन मस्क ह्यांनी जेव्हा ट्विटर कंपनी उघडली त्यावेळेला त्यांनी काही भरपूर पॉलिसीज ट्विटरमध्ये बदलल्या आणि त्याला ज्यांनी अपोज केला त्यांच्यासाठी ते स्वतः ट्विटरवर येऊन त्यांच्याशी आर्ग्युमेंट्स करायला किंवा त्यांच्याबरोबर त्यांचे सगळे उत्तरं द्यायला कधी मागे पुढे झालेले. हा पण एक राजाचाच गुण झाला नाही का. तर असे होते एलन मस्क. तर अशा प्रकारची वेगवेगळी उदाहरणं घेऊन आपण तुम्ही यांच्यापैकी कोणीही घ्या ना, तर अशाच प्रकारची राजा आणि प्रजा यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन घडवून ही लोक त्यांचा इगो पण अशाच प्रकारे सांभाळत असतात, पण लोकांना उत्तरं द्यायला सुद्धा ते कायम हजर असतात. तर अशा प्रकारचा राजा कोणालाही हवाच असतो नाही का. ही लोक सूर्याने शासित असल्यामुळे त्यांच्याकडे नेहमी पॉवरही असते तेवढीच, त्यांच्याकडे फेमही असते तेवढीच आणि ह्यांना रिस्पेक्टही भरपूर प्रमाणात मिळत असतो. तसंच ही लोक थोडीशी इगोइस्टिक असल्यामुळे थोडेसे ह्यांना त्यांच्या पार्टनर बरोबर प्रॉब्लेम येण्याची शक्यता असू शकते की इगोइस्टिक असल्यामुळे कुठल्याही प्रकारचे पार्टनर असू देत, मग तो बिझनेस पार्टनर असू देत किंवा लाईफ पार्टनर असू देत किंवा एखादा फ्रेंड सर्कल मधलं कोणी असू देत, यांच्याशी त्यांचे हे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. थोडंसं ह्यांचं नेचर डॉमिनेटिंग असल्यामुळे ह्यांना कधी कधी एकटं राहावं लागतं, कारण डॉमिनेटिंग नेचरमुळे ह्याचे इश्यूज त्यांच्या पार्टनरशी, लाईफ पार्टनरशी येऊ शकतात, त्यांच्या दोस्तीमध्ये सुद्धा येऊ शकतात किंवा त्यांच्या बिझनेस पार्टनरशी सुद्धा येऊ शकतात. त्यामुळे थोडंसं ह्यांनी ह्याच्यावर कंट्रोल करायला शिकलं पाहिजे की डॉमिनेटिंग नेचर त्यांच्याकडे ते जन्मजातच असतं, पण त्याच्यावरती कंट्रोल करायला थोडंसं शिकलं पाहिजे या लोकांनी. अजून एक मी उदाहरण तुम्हाला देऊ इच्छिते,
तुम्ही एक समजून घ्या की मी तुम्हाला अशी सारखी सारखी उदाहरणं देते आणि त्यातून तुम्हाला नंबर 1 किंवा काही नंबर समजवण्याचा प्रयत्न करते, म्हणजे तुम्हाला पटकन आपल्या डोळ्यासमोर ती व्यक्ती आली ना की त्याच्यातनं तुम्हाला आपोआप समजत जाईल की एक्झॅक्टली कशा प्रकारचं तुमचं नेचर असतं नंबर मुलांक 1 वाल्यांचं. आता ज्यांचे मुलांक 1 आहेत त्यांना तर माहितीच आहोत आपण कसे आहोत ते, पण समोरच्यालाही किंवा 1 नंबर ज्यांचा मुलांक नाहीये ह्या लोकांनाही समजण्यात यावं की कशा, म्हणून मी तुम्हाला ही अशा प्रकारची वेगवेगळी उदाहरणं देते. आता मी तुम्हाला उदाहरणं देते ते इंदिरा गांधींचं. इंदिरा गांधी सुद्धा कशा कम्युनिकेशन स्किल त्यांच्याकडे होती, जास्ती ओव्हर प्रोटेक्टिव्ह सुद्धा होत्या त्या, आणि पॉझिटिव्ह सुद्धा होत्या. तर ह्या तिन्ही गोष्टींमुळे त्या आज देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या. आणि त्यांची कम्युनिकेशन स्किल जर म्हणाल तर त्या जिथे जिथे जायच्या तिथे तिथे त्या प्रकारचा वेश परिधान करायच्या त्या, आणि त्यामुळे पटकन लोकांना त्या आपलंसं करून घ्यायच्या. राजाची ही एक अजून क्वालिटी असते की आपण जिथे असतो त्या लोकांना आपलंसं करून घेऊन त्यांना बरोबर घेऊन पुढे जाणं. तर ही क्वालिटी मला इंदिरा गांधींमध्ये कायम दिसत आली. डॉमिनेशन, प्रोटेक्टिव्हनेस आणि पॉझिटिव्हनेस या तिन्ही गोष्टी कशा वापरायच्या हे न समजल्यामुळे इंदिरा गांधी यांचं उदाहरण आपल्या समोर आहेच. त्यांनी काय काय प्रसंगांना फेस केलं हेही आपल्या समोर आहे. तर अशा प्रकारे जर तुम्हाला नंबर मुलांक 1 वाल्यांना जर समजलं की ह्या तिन्ही गोष्टी कशा प्रकारे आणि कुठे आणि कधी वापरायच्या, ह्या गोष्टी जर तुम्हाला समजल्या ना, तर तुमच्यासारखा मुलांक 9ही मुलांकामध्ये सापडणार नाही. यांचा ऑरा आहे ना खूप स्ट्रॉंग असतो, एकदम गोल्डन ऑरा म्हणायला सुद्धा यांना हरकत नाही. कारण कुठूनही एखादी लांबून जरी व्यक्ती येत असली ना तरी ती कळते की ही नंबर 1 ची व्यक्ती आहे. तिचं चालणं बोलणं, तिचा चेहऱ्यावरचे हावभाव याच्यावरनं आपल्याला लगेच ओळखू येतं की नंबर 1 ची व्यक्ती आहे. तसंच जसं सूर्य पूर्वेला उगवतो सकाळी बरोबर ठराविक वेळेला आणि पश्चिमेला मावळतो बरोबर ठराविक वेळेला, तर त्याप्रमाणे जर ह्या लोकांनी आपल्या आयुष्यामध्ये पंक्च्युअलिटी जर आणली तर ह्या लोकांना खूप सोन्याहून पिवळं होईल आणि ह्यांचा ऑराही तेवढाच प्रोटेक्टिव्ह आणि छान राहण्यास मदत होईल. मुलांक 1 वाली लोक नेहमी आर्मीमध्ये तरी असतात, पोलिसमन तरी असतात, किंवा पॉलिटिशियन तरी असतात, किंवा बिझनेसमन तरी असतात. तर अशा ह्या 4 करिअरमध्ये ही मुलांक 1 ची व्यक्ती कायम तुम्हाला आढळेल आणि चांगल्या उंचीवरती गेलेली तुम्हाला नक्की आढळेल. ह्यांचा लकी कलर असतो रेड, ऑरेंज आणि येल्लो. म्हणजे येल्लो मध्ये पण डार्क येल्लो, म्हणजे जसा मँगो आंब्याकडे जाणारा कलर असतो थोडासा डार्क येल्लो. तर अशा प्रकारचे कलर ह्यांचे लकी कलर म्हणून धरले जातात. आता यांचे सपोर्टिव्ह म्हणजे कम्पॅटिबल नंबर आहेत 1, 2 आणि 7. ज्यांच्याशी यांचं पटत नाही तर असे नंबर आहेत 4, 6 आणि 8. आणि ह्यांच्यासाठी मी रेमेडी देऊ इच्छिते. रोज सकाळी सूर्योदयानंतर सूर्याला आंघोळ करून जल देणे ही सगळ्यात मोठी रेमेडी ह्यांच्यासाठी आहे. आणि दुसरी रेमेडी म्हणजे बी पंक्च्युअल. यांनी जर पंक्च्युअल राहायला सुरुवात केली ना तर यांच्या आयुष्यात ह्यांचा प्रगतीचा आलेख खूप उंचावत जाईल. तर बी पंक्च्युअल आणि सूर्याला जल देणं ह्या 2 रेमेडीज नंबर मुलांक 1 वाल्यांसाठी. असेच काही अजून मुलांक घेऊन आपण पुढच्या एपिसोडमध्ये परत भेटणार आहोत. पण जाण्यापूर्वी एक लक्षात ठेवा, सोलफुल कनेक्शन्स विथ गीताला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तुमच्या घरात किंवा तुमच्या नातेवाईकांमध्ये किंवा तुमच्या मित्रपरिवारात जर कोणाचा मुलांक 1 असेल तर त्यांनाही एपिसोड हा शेअर करायला विसरू नका. आणि लाईक आणि सबस्क्राईब तर बनताही है. असेच वेगवेगळ्या प्रकारचे मुलांक अजून बाकी आहेत. तर उद्या भेटूया पुन्हा एकदा एका नवीन मुलांकासोबत. धन्यवाद.